राम निघाला तोपर्यंत तुम्हाला घेऊन जाऊ शकत इच्छा मरण त्याला प्राप्त झालं. इच्छा मरण कोणालाही प्राप्त झालं होतं इकडे महाभारतामध्ये भीष्माचार्याला 52 दिवस शरपंजरीवर पडले. ते कोण? भीष्माचार्य. इच्छा मरण होतं त्यांना. पण बघा दोघांची गती बघा. तिकडे रामायणात होते बघा. प्रभू रामचंद्र आले शोध करत करत. त्याचा राम राम तो पडलेला जमिनीवर सर्व हकीकत सांगितलं. त्याचं डोकं मांडीवर घेतलं प्रभू रामचंद्र डोकं. तो हसत होता आणि सर्व हकीकत सांगितली की सीता मातेला कोण घेऊन गेला? रावण घेऊन गेला. जटायूला काही होत नाही. बघा माझं केवढं भाग्य. माझं डोकं या विश्वाचा मालक त्याच्या मांडीवर. इकडे इच्छा मरण कोणाला? भीष्माचार्याला. एकाने स्त्रीच्या अब्रूसाठी आपलं प्राण केलं पक्षी जातीमध्ये असून. आणि दुसरं बघा आता भर दरबारामध्ये जो भीष्म पितामह त्याच्या ताब्यात होतं सर्व भर सभेमध्ये तिची द्रौपदीची इज्जत वसरण झालं पाहत होता बघा. कोण? भीष्माचार्य सर्व होतं. सर्व ताकद सर्व ऐकू शकतो परंतु काहीच केलं नाही त्यांनी. बघा असं सुद्धा काही केलं नाही. वाचू शकलो नाही. आणि एक पक्षी जातीमध्ये आलेला जटायूने आपलं प्राणाचं बलिदान केलं. या ठिकाणी भीष्माचार्य रडत होतं कोणासाठी? आणि कृष्ण हसत होते. आणि त्या ठिकाणी देव रडत होते आणि तो जटायू हसत होता. बघा दोघांच्या मनामध्ये काय तफावत का? असं का झालं? कर्म बघा. कोणाचं कर्म श्रेष्ठ आहे? जटायू पक्षीच्या येऊन त्याने एका आपल्या सीतेला वाचवण्यासाठी प्राणाची आहुती दिली आणि अब्रू वाचवण्यासाठी धावा करत होती. ज्याच्याकडे ताकद होती पण तो काहीच करू शकला. फक्त पाहत राहिला. कोण? भीष्माचार्य. या दोघांच्या मृत्यूमध्ये फरक आहे बघा. दोघांना विष्णू सहस्रनाम लिहिलं त्याबद्दल माहिती आहे. हे जे आपल्याला भोग मिळतात हे भोग का मिळाले बघा भीष्माचार्याला. मग देवाला देवा मी तुझं दररोज नामस्मरण करतो म्हणे. असा मृत्यू मला का आला 52 दिवसपर्यंत? या मृत्यू शिवेवर पाण्याच्या शिवेवर का पडावं लागलं? हे बघा. मग त्यांच्या डोक्यावर हात ओढलं. 99 जन्म बघितलं. 99 जन्मामध्ये कुठल्याही प्रकारचं पाप झालेलं नव्हतं. कोणाकडनं? भीष्माचार्याकडनं. मग 100वा जन्म दाखवला. 100व्या जन्मामध्ये भीष्माचार्य एका देशाचे राजे होते. रस्ता होता. त्या रस्त्यावर मोठा सर्प आला. मग तो लोकांना त्रास व्हायचा. शिपायांना सांगितलं जा त्या सर्पाला उचला आणि जंगलामध्ये सोडली. मग जंगलामध्ये सोडला. त्यांनी काय केलं? त्या सापाला घेतलं पकडलं आणि एका काट्याच्या याच्यामध्ये त्याला टाकून दिलं. त्या सर्पाला काय झालं? ते काटे टोचले. म्हणे माझी काही चूक काय म्हणे देवा म्हणे त्याच्यामध्ये. जरी तुमची काही चूक नाही त्या शिपायांची चूक आहे म्हणे. त्यांनी टाकलं. मी सांगितलं टाकायला सांगितलं. जरी तुमची चूक नाही तरी आज्ञा कोणी केली तुम्ही शिपायांना? म्हणे मी. जरी त्यांची चूक नाही आज्ञा तुम्ही केली तरी तुमचे नोकर आहेत. तुम्ही जे करणार तसं तुम्हाला त्यांना ऐकावं लागेल. बरोबर का नाही? म्हणून तुम्हाला याच्या ऐदशा आहे बघा. साधा वया परमार्थ साये नव्हती माता पिता साये नव्हती साये नव्हती सासू व्याई जावाई व्याई साई आपणा साई करी. साई एक सद्गुरु समर्थ तेच करती आपले. परमार्थामध्ये आई वडील वेई असतील. प्रथमची वेई थोडंसं वेगळं आहे. वेई या परमार्थ मला त्यांनी वागून घेतलं. तर अशा प्रकारे आमचे राजू महाराज कोणती शाळा लागतात त्यांनी म्हणजे सामावून घेतलं बघा. कारण गायला सांग आपल्याला नाही तर भगवंताची कृपा आहे ती. प्रत्येकाकडे जर प्रत्येक गोष्टी राहिली तर देव म्हणून झाली बघा नाही. कोणाकडे काही कोणाकडे काही. हे निसर्गाची देणगी आहे बरं का नाही. हा काही पण आले ना तुमचे पण काही झाले. तुम्हाला त्यांनी तर मार्ग दाखवला आहे. त्यांनी मदत केली ना बरं का नाही. कुठे का इथं तिला प्रमाण लागत बरं का नाही. हा बरं ना. आमच्याकडे अशी एक जादूची कांडी मायावी कांडी. जसं जादूगाराकडे कांडी आहे ना तशी आमच्या एक मायावी कांडी आहे. काठी आम्ही मायावी काठी म्हणतो.
का हो सर आज काही काठी फिरून मी तुम्ही काठी म्हणजे पावती बरं काठीवाल्या ते 2-3 झाले मीच एखादा आहे नाना माहिती कोणी यायला तयार नाही तिथं पण ते काय आहे सांगितलं तुम्हाला इथं पुण्य लागतं भाऊ इथं सर्वांना नाही जमत ते काहीतरी असेल पुण्य तर येईल तो तुमचं पुण्य म्हणून इथं आले सर्वांना बुद्धी सुचत नाही बरं का नाही हे बघा नाना काठी बरं एक काठी माय काठी काय अशी काय नदी चोपड्याला निघून जाते आम्ही वाट पाहतो चोपड्याला त्याची माया आहे ना वहिनी चोपड्याला राहतात तिथं 15 दिवस काय का हो डॉक्टर साहेब का होतात डॉक्टर साहेब केलं डॉक्टर साहेब सर तुम्ही गाडी घेतलीच नाही चोपडा जास्त ना तुम्हाला काकोकडे म्हणे म्हटलं आपल्या अडचणीत म्हटलं तुम्हाला नाव नाही भाऊ आज काही पावती पाडलेली बाबा पैशांची बघा मंदिराची पावती अशी ती माया काठी लोक काय होतात म्हणे तुम्ही अशी वाटच पाहतात का म्हणे काही लोक टिंगल करतात पण आम्हाला बघून हा बघा एक प्रमाणे बघा गण आणि गोत सर्व हसताती बघा बघा सर्व हसताती बघा